नमस्कार. आज 11 एप्रिल संध्याकाळचे 7:45 वाजलेत आणि आज आपण बघूया की 12 एप्रिल रोजी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यासोबतच गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जो कांदा उत्पादक पट्टा आहे, तर या ठिकाणी शेतकऱ्यांची कांदा काढणी चालू आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आता आपली जी तयारी आहे तर ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कारण की उद्या या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्या संदर्भाची डिटेल माहिती आपण बघूया, तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण जर बघितलं कालपासून ते आज सकाळी 8:30 पर्यंत पाऊस कसा झाला, जो रात्री आणि काल दिवसाचा किंवा सकाळपर्यंतचा आहे. तर ज्यामध्ये खास करून विदर्भामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळालेला आहे. हलकासा पाऊस आपल्याला गडचिरोलीमध्ये आणि बुलढाण्यामध्ये आहे. त्यासोबत नंदुरबारमध्ये देखील हलका पाऊस आहे. मराठवाड्यामध्ये देखील हलका पाऊस, सोलापूर हलका, त्यानंतर कोल्हापूरच्या पूर्व विभागामध्ये काहीसा मध्यम पाऊस आहे. त्यानंतर जर आपण संध्याकाळची 7, 7:15ची स्थिती जर बघितली तर आपल्याला खास करून मराठवाड्यामध्ये पावसाचे ढग दिसत आहेत. आणि या अगोदर देखील शेतकऱ्यांना असं वाटत होतं की मराठवाड्यामध्ये पाऊस होणार नाही, परंतु आपण वारंवार शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही गाफील राहू नका, पाऊस 100% होणार आहे. फक्त वातावरण हे हळूहळू बनणार आहे आणि वातावरण बनण्यास वेळ घेईल. त्यामुळे तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित ठेवा. त्याप्रमाणे आज चांगल्यापैकी संपूर्ण उत्तरेकडील मराठवाड्यापर्यंत पावसाची सुरुवात झालेली आहे. खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारपासूनच गडगडते पावसाचे ढग या ठिकाणी पश्चिमेपर्यंत विकसित झालेले होते. आता सध्या देखील या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर बीडमध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत. धाराशिवमध्ये देखील आहेत. त्यानंतर लातूर, नांदेडमध्ये देखील आहेत. खास करून लातूर आणि नांदेडमध्ये या ठिकाणी हलकी गारपीट देईल अशा प्रकारचे या ठिकाणी देखील ढग आहेत. बाकी ठिकाणी जर बघितलं आपण, छोटासा ढग आपल्याला या ठिकाणी चंद्रपूरच्या उत्तरेकडील विभागामध्ये 2 ठिकाणी दिसत आहेत. या व्यतिरिक्त कुठेही सध्या पावसाचे फारसे ढग नाहीत, फक्त ढगाळलेलं वातावरण आहे. आणि आज रात्रीचा जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर आज रात्री जो पाऊस मुख्यत्वे असेल तर तो छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर जालन्याचा देखील पूर्वेकडील विभाग या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. परभणीपर्यंत हे ढग पुढे सरकतील आणि यवतमाळपर्यंत पाऊस देण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये खास करून जालन्याचा उत्तरेकडील विभाग आणि हिंगोली या ठिकाणी आपल्याला रात्री गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच बाकी जो रात्रीचा पाऊस असेल तर बीडमध्ये देखील ढगांची निर्मिती चालू आहे. नगरचे देखील काहीसं जो पूर्वेकडील विभाग आहे या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती आहे. या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज, सोलापूरमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. त्यासोबत नाशिकमध्ये देखील ढगांची निर्मिती होऊन थोड्याफार भागासाठी पावसाचा अंदाज राहील. धुळे आणि नंदुरबारमध्ये देखील पावसाचा अंदाज. त्यासोबत हे जे छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचे ढग आहेत हे काहीशी हलकेसे उत्तरेकडे सरकतील आणि मध्य प्रदेशमधून देखील ढगांचा पुरवठा होईल. आणि या ठिकाणी देखील विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे. आणि जे तीव्र वातावरण राहणार आहे तर ते खास करून आज विदर्भामध्ये देखील आपल्याला बघायला मिळेल. ज्यामध्ये अकोल्याचा पूर्वेकडील विभाग, अमरावती, त्यासोबत यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याची तीव्र शक्यता आहे. ज्यामध्ये अमरावतीचा पूर्वेकडील विभाग, वर्धा, त्यानंतर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी घ्या. उद्यासाठी जर आपण अंदाज बघितला तर हवामान विभागाचा अंदाज सुरुवातीला बघूया काय आहे. तर जे महत्त्वाचे इशारे आहेत त्यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वादळी वारे वाहून गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील हिंगोली आणि नांदेडला या ठिकाणी देखील गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे. या पाठोपाठ जे इशारे आहेत तर सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि भंडारा या ठिकाणी जे आहेत वादळी वाऱ्यासह विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर सांगली, सातारा, पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे. अशापैकी उद्याचा अंदाज आहे. त्यानंतर आपला जर आपण हवामान अंदाज बघितला कसा आहे तर यामध्ये उद्या खास करून जो महत्त्वाचा जोर असेल तर तो सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, नाशिकचा पूर्वेकडील विभाग, अहमदनगर या संपूर्ण ठिकाणी उद्या विजांसहित गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याची बीड, परभणी, त्यासोबत हिंगोली, अकोला, वाशिम, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर आणि पूर्वेकडील विभाग या ठिकाणी तीव्र शक्यता असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाऊस देखील जोरदार होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ जो गारपीट आणि जोरदार पावसाचा अंदाज असेल तो अमरावती, वर्धा, नागपूर या ठिकाणी देखील असणार आहे. आणि यानंतर जो महत्त्वाचा अंदाज असेल तो देखील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा देखील काही विभाग या ठिकाणी देखील उद्या गारपीटसह पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि जो घाटाकडचा परिसर आहे या ठिकाणी देखील पश्चिमेकडे जो मध्य महाराष्ट्र आहे त्याचा पश्चिम विभाग या ठिकाणी देखील कोल्हापूर, सांगली ढगांची निर्मिती होणार
आणि घाटामध्ये या ठिकाणी देखील पूर्वेकडील विभागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, परंतु या ठिकाणी व्याप्ती आपल्याला सार्वत्रिक बघायला मिळणार नाही. संपूर्ण घाटाचा जो परिसर आहे या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल, कारण की बहुतेक सिस्टम सपोर्टिव्ह आहेत आणि बाष्प देखील अवेलेबल असेल, त्यामुळे या ठिकाणी पाऊस होईल. काहीसा जोरदार पाऊस आपल्याला नंदुरबारकडे देखील बघायला मिळणार आहे, धुळे या ठिकाणी म्हणजे उत्तरेकडील विभागामध्ये. तर या संपूर्ण ठिकाणी जो पाऊस असेल तर उद्या विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अजून आपण जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आपल्या शेती कामाचं नियोजन करता येईल. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.